हॅलो स्टुडंट्स, तर आपल्या या सिरीजमध्ये परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर यामध्ये आपण NCERT टेक्स्टबुकमधले जे इंटेक्स क्वेश्चन असतील आणि एक्सरसाइज असतील यावरती फोकस करणार आहोत, त्याची तुमची प्रॅक्टिस करून घेणार आहोत। आणि त्यामध्ये आणखी एक क्वेश्चन आपण या ठिकाणी बघत आहोत, हाऊ विल यू कन्वर्ट द फॉलोइंग कंपाऊंड इनटू बेन्झीन। म्हणजे हे तीन जे कंपाऊंड दिलेत तुम्हाला, इथाइन, इथीन आणि एन हेक्झेन, याला काय करायचं बाळांनो तुम्हाला, तर याला तुम्हाला बेन्झीनमध्ये कन्वर्ट करायचं आहे। सिंपल आहे। पहिली रिॲक्शन अगदी सिंपल आहे, काय टेन्शन नाही आहे। बघा व्यवस्थित बघा, स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगतोय, सगळ्यांना नीट लक्ष द्या। पहिला इथाइन, बरोबर आहे। मग हा पहिला इथे आन्सर आपण काढणार आहोत बाळांनो। तर इथाइन तुम्हाला माहिती आहे, इथाइन म्हणजे काय असतंय, तर इथाइनमध्ये CH ट्रिपल बॉन्ड CH म्हणजे ॲसिटिलीन सुद्धा म्हणू शकता तुम्ही, बरोबर आहे। मग या ॲसिटिलीनचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं तुम्हाला, बेन्झीनमध्ये। मग तुम्हाला माहिती आहे याचे 3 मॉलिक्यूल तुम्हाला घ्यावे लागतील। सायक्लिक पॉलिमरायझेशन जर तुम्ही केलं, बरोबर आहे, सायक्लिक पॉलिमरायझेशन कसं करणार, रेड हॉट आयर्न ॲट 873 केल्विन। तर हा इथाइन सायक्लिक पॉलिमरायझेशनच्या अंडर जातो आणि सायक्लिक पॉलिमरायझेशन झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली या ठिकाणी मिळणार आहे बेन्झीन। तर ही पहिली रिॲक्शन आहे। दुसरी रिॲक्शन थोडा स्टेप वाढतील यामध्ये, पण काही टेन्शन घेऊ नका, मी आहे, डोंट वरी अबाउट दॅट। दुसरी रिॲक्शन आहे इथीन। मग इथीन तुम्हाला माहिती आहे CH2 डबल बॉन्ड CH2। फर्स्ट स्टेप यामध्ये आपण करणार आहोत, यामध्ये Br2 ची ॲडिशन करायची। कशाची ॲडिशन करायची आहे, Br2 ची, बरोबर आहे। मग Br2 ची ॲडिशन केली तर तुम्हाला माहिती आहे टेस्ट फॉर अनसॅच्युरेशन, अनसॅच्युरेटेड टू सॅच्युरेटेड, म्हणजे तुम्ही काय करणार आहे, CH2 सिंगल बॉन्ड CH2, इथं एक आहे Br, इथं एक आहे Br, ॲडिशन रिॲक्शन झाली आहे अनसॅच्युरेटेड टू सॅच्युरेटेड, लक्षात ठेवा, ॲडिशन रिॲक्शन। मग परत यामध्ये काय करणार आहे तुम्ही, अल्कोहोलिक KOH जर केला तर सिंगल टाईम तुम्हाला काय होईल बाळांनो, डिहायड्रोहॅलोजिनेशन। आणि डिहायड्रोहॅलोजिनेशन म्हणजे तुम्हाला माहीत आहे, डिहायड्रोहॅलोजिनेशन म्हणजे काय बाळांनो, तर डिहायड्रोहॅलोजिनेशन म्हणजे एक हायड्रोजन आणि एक हॅलोजन बाहेर पडणार आहे। पहिली स्टेप अल्कोहोलिक KOH। दुसऱ्या जर तुम्हाला डिहायड्रोहॅलोजिनेशन करायचं असेल तर अल्कोहोलिक KOH पेक्षा स्ट्रॉंग बेस या ठिकाणी तुम्हाला घ्यावा लागेल। फॉर बेटर यील्ड तुम्हाला या ठिकाणी वापरायचं सोडामाइड, बरोबर आहे। मग याचा हॅलोजन, याचा हायड्रोजन, परत एकदा डिहायड्रोहॅलोजिनेशन म्हणजे काय होईल बाळांनो, CH ट्रिपल बॉन्ड CH झाला। आणि आता इथून पुढे तुम्हाला माहिती आहे हा अल्काइन, हा ॲसिटिलीन तुम्हाला मिळाला आहे, तो ॲसिटिलीन पहिल्या रिॲक्शनमध्ये पुटअप करा, सिम्पली तुम्हाला बेन्झीन मिळणार आहे। तुम्ही तेवढे हुशार आहात। ह्या अल्काइनपासूनची पुढची रिॲक्शन पहिली आहे बाळांनो, ओके। आता थर्ड रिॲक्शन बघूयात आपण। थर्ड रिॲक्शन, तीसरे रिएक्शन में क्या हो रहा है, अब ये ससुरा कैसे बनाएंगे इसको देख लो, ये हेक्झेन है। हेक्झेनची रिॲक्शन तुम्ही अल्केनमध्ये बघितलेली, बरोबर आहे। आता हेक्झेनचं स्ट्रक्चर काढूयात आपण, बघा नीट लक्ष द्या, सगळ्यांनी लक्ष द्या, येड्यावणी करू नका, ओके। हेक्झेनचं स्ट्रक्चर काढा, 1 2 3 4 5 6 ॲरोमॅटायझेशन रिॲक्शनचं नाव आहे, तुम्हाला माहिती आहे। ॲरोमॅटायझेशन रिॲक्शन आपण कोणाच्या प्रेझेन्समध्ये करतो, क्रोमियम ट्रायऑक्साईड, मोलिब्डेनम असेल, बरोबर आहे। नंतर ही रिॲक्शन आपण 773 केल्विन आणि 10 to 20 ATM प्रेशरला करतो। तर जे तुमचा एन हेक्झेन असेल, एन हेक्झेनचं सिम्पली कन्व्हर्जन कशामध्ये होतं बाळांनो, एन हेक्झेनचं सिम्पली कन्व्हर्जन होतं बेन्झीनमध्ये। सो दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲरोमॅटायझेशन। So this particular reaction is called cyclic polymerization of the alkyne। आणि ह्या रिॲक्शन मध्ये पहिली रिॲक्शन ॲडिशन, दुसरी आणि तिसरी रिॲक्शन इलिमिनेशन रिॲक्शन म्हणजे डिहायड्रोहॅलोजिनेशन। आणि तुम्हाला जो अल्काइन मिळतोय हा इथं पुटअप करा, सिम्पली तुम्हाला बेन्झीन या ठिकाणी मिळणार आहे। अशाच नवीन व्हिडिओसाठी प्रॅक्टिस करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। आणि जर एखादी रिॲक्शन, एखादा पॉईंट तुम्हाला डिस्क्राईब करून पाहिजे असेल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा, तर या ठिकाणी कमेंटमध्ये अवश्य टाका। धन्यवाद।